हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोहेलचं बोलणं ऐकताच अनया आपलं ओलसर पापण्या उचलून त्याच्याकडे पाहत हलक्या आवाजात म्हणाली, नाही, कबीर भाऊ नाही, मला ऋतिक भाऊंची आठवण येत आहे. आज मयंक भाऊ म्हणाले की ते घरी आले आहेत. इशिताच त्यांना घेऊन आली आहे. कित्येक वर्ष झाली मी ऋतिक भाऊंचा चेहराही पाहिला नाही आहे. त्यांना भेटण्याची खूप इच्छा होत आहे, पण मला भीती आहे, मी गेल्यावर त्यांनी मला ओळखलंच नाही तर. अनया बोलत होती आणि तिचं प्रत्येक वाक्य ऐकून सोहेलच्या डोळ्यात आश्चर्य वाढत होतं. त्याला ऋतिकबद्दल माहिती होती. त्यांच्या मानसिक स्थितीमुळे कबीरने त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं, पण इशिताने त्यांना घरी कसं आणलं असेल आणि तिला ऋतिकबद्दलचं खरं काहीच माहिती नव्हतं हे मात्र सोहेलला ठाऊक होतं. तो थोडा विचार करून अनयाला म्हणाला, पण ऋतिक तर हॉस्पिटलमध्ये होता ना, मग तो घरावर कसा? आणि इशिताला ऋतिकबद्दल कसं कळलं? एकदा जर तिला हे सर्व सत्य समजलं असेल तर तिला हेही समजलं असेल का की तुमच्या संपूर्ण कुटुंबाने तिच्यापासून सत्य लपवलं आहे? सोहेलचं बोलणं ऐकताच अनया डोळे पुसून म्हणाली की हो, मयंक भाऊ म्हणाले होते. इशिताच ऋतिक भाऊंना घेऊन आली आणि आता भाऊ कोणालाच ओळखत नाहीत, पण इशिता जवळ असली की त्यांना बरं वाटतं. ते तिला सगळा वेळ स्वतः जवळ ठेवतात. त्यामुळे घरातलेही खुश आहेत. किमान भाऊ घरी तरी आहेत. आणि हो, कदाचित इशिताला सगळं आता समजलं असेल. काल मी रागात तिच्यावर ओरडले होते. त्याच वेळी कळलं होतं की ऋतिक भाऊ हॉस्पिटलमधून गायब झाले आहेत. मी इतके घाबरले होते की मला काही सुचतच नव्हतं. सगळं ऐकून सोहेल आणखीनच गंभीर झाला. काही सेकंद शांत बसून त्याने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, तुला ऋतिकला भेटायचे? जर खरंच भेटायचं असेल तर मी तुला तुझ्या भावाच्या घरी नेऊन शकतो. हे ऐकताच अनयाच्या डोळ्यात चमक आली. ती उत्साहाने म्हणाली, खरंच तू मला घेऊन जाशील? आपण आत्ताच जाऊ शकतो का? मला लगेच ऋतिक भाऊंना भेटायचं आहे. सोहेलने तिचा हात धरला, तिला खोलीबाहेर नेलं आणि काही वेळातच ते दोघे गाडीत बसून कबीरच्या घराकडे निघाले. काही वेळाने गाडी खुराना मेन्शन समोर थांबली. अनया उतरताच तिनं पाहिलं की सोहेल गाडीतच बसला आहे. ती आश्चर्याने म्हणाली, तू माझ्यासोबत नाही येणार? त्यानंतर सोहेल शांतपणे म्हणाला, तू आज जा, मी फोनवर एका कामासाठी थांबतो. जमलं तर तुला घेऊनच परत येईन. तू आज जाऊन भेटून ये. अनया शांतपणे हसली आणि आत गेली. अनया आत गेल्यावर सोहेलने खोल श्वास घेतला आणि स्वतःशीच कुजबुजला, कदाचित ही आपली शेवटची भेट असेल. तुला इथं सोडून जाणं बरोबर आहे की नाही माहीत नाही, पण मला वाटतं तू माझ्यासोबत राहण्याची लायक नाहीस. तुला तुझ्या कुटुंबासोबतच राहायला हवं. आजपासून तू माझ्यापासून पूर्णपणे मुक्त आहेस. उद्यापर्यंत तुला घटस्फोटाचे कागदही मिळतील. आशा आहे तू त्यावर सही करशील. हे बोलून सोहेलने गाडी स्टार्ट केली आणि तिथून निघून गेला. अनया घरात शिरताच आधी तिने सर्वांना भेटलं आणि नंतर इशितासोबत ऋतिकच्या खोलीत गेली. ऋतिक शांतपणे लहान खेळण्याशी खेळत होता किंवा कदाचित त्यांना मोडण्याचा प्रयत्न करत होता. ते दृश्य पाहताच अनयाच्या डोळ्यात पाणी आलं. इशिताने हे पाहून तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला शांत केलं आणि तिचा हात धरत ती ऋतिकजवळ गेली. ती सौम्य आवाजात म्हणाली, ऋतिक, बघ, तुझी ओळखीची व्यक्ती आली आहे. ओळखतोस का तिला? ऋतिकने अनयाकडे पाहिलं आणि सुरुवातीला जणू तो नकार देणार होता, पण अनयाच्या डोळ्यातले अश्रू पाहताच अचानक त्याच्या चेहऱ्यावर ओळखीचा प्रकाश आला आणि त्यानंतर तो आनंदाने म्हणाला, तू तू माझी बहीण आहेस ना? हो, मला आठवते, तूच ना?
जी कबीर भाऊंसोबत हॉस्पिटलमध्ये यायची आणि तू माझ्यासाठी खूप मोठा केक घेऊन आली होतीस. त्यानंतर त्याच्या तोंडातून बहीण हा शब्द ऐकताच अनया थक्क झाली. तिला विश्वास बसत नव्हता की ऋतिकने तिला ओळखलं. इशिताच्या चेहऱ्यावरही आनंद पसरला. ती म्हणाली, तुम्ही दोघं गप्पा मारा, मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते. इशिता गेल्यावर अनया ऋतिकला मिठी मारत रडू लागली. ऋतिकने घाबरून तिला स्वतःपासून दूर करत तिच्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं, तुला काय झालंय? मला पाहून तू का रडते आहेस? का तुलाही या साऱ्या मशीन पाहून भीती वाटते? मला पण खूप भीती वाटते, पण इशिता म्हणते की हे माझ्या जवळ नसतील तर मी बरा होणार नाही आणि मला लवकर बरा व्हायचं आहे, कारण त्यानंतर ती मला बाहेर घेऊन जाणार आहे, खूप गोष्टी मला दाखवणार आहे. ऋतिकचं बोलणं ऐकून अनयाने डोळे पुसले आणि हळूच म्हणाली, इशिता अगदी बरोबर म्हणते. मला पण कधी कधी भीती वाटते, पण यामुळेच आपण लवकर बरे होतो आणि मलाही वाटतं की तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावं. आणि आता तुम्ही घरात तू आलीस ना, तर मला माहीत आहे की तू ठीक होशील. आपण सगळे मिळून राहू. अनयाच्या बोलण्यावर ऋतिकच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. तेवढ्यात इशिता हातात ज्यूसचा ग्लास घेऊन खोलीत आली. तिने एक ग्लास ऋतिकला दिला आणि दुसरा ग्लास अनयाला देऊ लागली. अनयाने ज्यूस घेतला. पिऊन ती इशिताकडे पाहू लागली. तेव्हा इशिता हसत म्हणाली, तुझ्यासोबत भाऊही आले होते का? इशिताच्या प्रश्नावर अनया हसत म्हणाली, हो, तो सुद्धा आला होता, पण तो घरात आला नाही. त्याने मला सांगितलं की मी आज जाऊन भावाला भेटून ये, तोपर्यंत तो बाहेरच थांबेल. आणि त्यानंतर अनयाचे शब्द ऐकून इशिता आश्चर्याने तिच्याकडे पाहत होती, कारण थोड्याच वेळापूर्वी जेव्हा ती अनयासाठी ज्यूस आणायला किचनमध्ये गेली होती, तेव्हा दरवाजाजवळ उभ्या असलेल्या नोकराशी बोलण्यासाठी ती दारापाशी गेली होती, पण तिथे तिला सोहेलची गाडी कुठेही दिसली नव्हती. म्हणून तिला वाटलं होतं की कदाचित अनया कुणा दुसऱ्यासोबत आली असती. पण अनयाचं बोलणं ऐकल्यावर तिला सगळं विचित्र वाटू लागलं. अनयानं पाहिलं की इशिता गोंधळलेल्या नजरेने तिच्याकडे पाहत आहे. तेव्हा ती स्मित करत म्हणाली, काय झालं? तू सोहेलला भेटली नाहीस का? तुला भेटायचं असेल तर भेटून ये. तो बाहेरच थांबला असेल आणि तुला तर माहीत आहे तोपर्यंत आत येणार नाही जोपर्यंत तू किंवा कबीर भाऊ त्याला बोलावत नाहीत. आणि त्याचा अहंकार तर तू ओळखतेच आहेस. तो स्वतःहून कधीही आत येत नाही. अनयाचं बोलणं ऐकून इशिता अजूनच गोंधळली आणि म्हणाली, गोंधळ त्याचा नाही. मी सुद्धा आत्ताच बाहेरून येत होते, पण मला तिथे सोहेल भावाची गाडी कुठेच दिसली नाही. तुला माझ्या म्हणण्यावर विश्वास नसेल तर खिडकीतून बघ, खरंच तिथे गाडी नाहीये. त्यामुळेच मी तुला विचारत होते की तू आलीस कशी? हे ऐकून अनया चकित झाली, कारण घरात येताना सोहेलने तिला स्पष्ट सांगितलं होतं की तो बाहेर तिची वाट पाहील. मग हे काय? विचार करत ती लगेच खिडकीजवळ गेली आणि बाहेर पाहू लागली. इशिता बरोबर म्हणत होती, तिथे सोहेलची गाडी नव्हती. तिने लगेच फोन काढून सोहेलला कॉल केला, पण फोन स्विच ऑफ येत होता. आणि आता आता का कुणास ठाऊक तिला असं वाटू लागलं की सोहेल तिला खरंच कायमचं तिथे सोडून गेला आहे. हे विचार करताच अनयाच्या डोळ्यात अश्रू दाटले. इशिताने तिच्या चेहऱ्यावरची काळजी पाहिली आणि ती तिच्याकडे झटपट आली. पण अनया आपल्या अश्रूंना लपवत हसत म्हणाली, अरे हो, आठवलं मला. त्याने सांगितलं होतं की त्याला एकदम खूप महत्त्वाचं काम आठवलं आहे आणि तो मला घेण्यासाठी ड्रायव्हर पाठवेल.
ड्रायव्हरला यायला वेळ लागेल, तोपर्यंत मी मम्मींना भेटून येते, असं म्हणत ती तिथून लगेच निघून गेली. अनया गेल्यानंतर इशिताने दाराकडे एक नजर टाकली आणि नंतर ऋतिककडे जाऊन हसत म्हणाली, तू खूप थकला आहेस, आता तुला आराम करायला हवा. तू झोपून उठलास की मी तुला औषध देईन, ते तुझ्यासाठी खूप चांगलं आहे, असं म्हणत इशिता हसली. ऋतिकला झोपवून खोलीबाहेर निघून गेली. संध्याकाळचा वेळ. इशिता जेव्हा ऋतिकला औषध देऊन परत लिव्हिंग एरियात आली तेव्हा तिला अनया एकटीच बसलेली दिसली. ती खूप उदास दिसत होती. इशिता तिच्याकडे गेली आणि हसत विचारलं, काय झालं? तू आल्यापासून अगदी उदास बसली आहेस. इथं मन लागत नाहीये का? की तुला भावाची खूप आठवण येते? इशिताच्या शब्दांवर अनया आता तिचं मन दडवू शकत नव्हती. तिला माहिती होतं इशिता तिच्या चेहऱ्यावरून सगळं ओळखू शकते. तिने मान खाली घालून शांतपणे म्हटलं, बोलावं तरी कसं हेच कळत नाहीये. मी तुला खोटं बोललेले. सोहेलने मला काहीही सांगितलं नव्हतं. जेव्हा मी त्याला आत येऊ म्हणाले तेव्हा त्याने सांगितलं की त्याला एक महत्त्वाच्या कॉलवर बोलायचं आहे आणि तो नंतर येईल. मी त्याच्यावर विश्वास ठेवून आत आले, पण मला काय माहिती होतं की तो सरळ मला सोडून जाईल. अनयाचा आवाज थरथरत होता. कबीर भाऊ तुला घरातून बाहेर नेत होते, आठवतंय ना? त्याचवेळी सोहेलने मला सांगितलं होतं की तो मला आता कायमचं मुक्त करणार आहे. अनया पुढे म्हणाली, तो मला डिवोर्स देण्याची बोलणी करत आहे, पण इशिता मला त्याच्यापासून वेगळं व्हायचं नाहीये. मी त्यापासून दूर जाऊ इच्छित नाही. हो, मला माहिती आहे की त्याने माझ्याशी चुकीचं वागलं होतं, पण त्याने कधीही माझं नुकसान केलं नाही. मला अगदी छोटीशी दुखापत झाली तरी तो घाबरून जायचा, जरी तो कधी ते दाखवत नसे. जेव्हा त्याची मैत्रीण त्याच्या आयुष्यात आली तेव्हापासून नकळत मला त्यांना एकत्र पाहावं असं वाटतच नव्हतं. सुरुवातीला मला वाटलं की कदाचित फक्त मला राग येत असेल, पण नंतर लक्षात आलं की मी त्यांना एकत्र पाहूच शकत नाही. अंजली सोहेल जवळ बसून गोड गोड बोलते तेव्हा मला असं वाटतं की ती हळूहळू सोहेलला माझ्यापासून दूर नेत आहे. तेव्हाच मला कळलं की मला सोहेलवर प्रेम आहे, पण मी आजवर त्याला ते सांगू शकले नाही, कारण मला भीती होती की जर मी त्याला सांगितलं तर कदाचित तो एका क्षणात मला स्वतःपासून दूर ढकलेल. म्हणूनच मी कधी काही बोलले नाही. पण तुला माहिती आहे, ती अंजली नावाची मुलगी ती अजिबात चांगली नाही. तिचं काहीही इरादे निष्पाप नाहीत. ती मुद्दाम माझी इमेज सोहेलसमोर खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. आज सोहेल मला अशा प्रकारे इथे सोडून गेला तर मला खरंच भीती वाटते की तो आता मला पसंतच करत नाही. तो मला स्वतःपासून दूर करू इच्छितो. त्या रात्री जेव्हा भाऊ मला सोबत घेऊन जात होते तेव्हा मी त्यांच्या कानात हळूच सांगितलं होतं की मला सोहेल आवडतो, आणि ते ऐकल्यानंतरच भावाने मला घेऊन जाण्याचा विचार बदलला. तुला माहिती आहे, भाऊ जाणतात की मी अगदी पटकन रडते. मला नेहमी आनंदात राहायला आवडतं, आणि जेव्हा त्यांना कळेल की सोहेलसोबत राहून मी खुश आहे, मला कुठली अडचण नाही, तेव्हा त्यांनी मला एकदाही थांबवलं नाही किंवा हेही सांगितलं नाही की सोहेल चांगला मुलगा नाही. जरी त्यांच्यात आपापली शत्रुत्वाची भावना असली तरी बहिणींमुळे दोघांमध्ये एक नातं नक्कीच तयार झालं आहे. अनयाचं मन मोकळं ऐकून इच्छिता खूप भावुक झाली. तिला अनयाच्या चेहऱ्यावरचं दुःख स्पष्ट दिसत होतं, आणि हे ऐकून तिचं मनच खट्टू झालं की तिचाच भाऊ अनयाला अशा अवस्थेत एकटीला सोडून गेला. तो तिला स्वतःपासून दूर करण्याचा विचार कसा करू शकतो.
हे सगळं मनात फिरवत इशिताने अनयाच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, पहा अनया, अंजली माझ्या भावाला पूर्णपणे तिच्या ताब्यात घेण्याआधी तुलाच तिला त्याच्यापासून दूर करावं लागेल. तुलाच सगळी परिस्थिती हाताळावी लागेल. मला माहीत नाही अंजलीचे नक्की इरादे काय आहेत, कारण मी तिला कधी भेटलेही नाही. पण तू जसं तिच्याबद्दल सांगितलं आहेस त्यावरून ती मुलगी अजिबात चांगली नाही हे नक्की. आणि जर तू अहंकारात येऊन पुन्हा भाऊच्या घरी जायचं नाही असा निर्णय घेतलास आणि इथे राहून त्याला नेहमीसाठी गमावलं, तर ती तुझी सर्वात मोठी चूक असेल. जर तू खरंच भावावर प्रेम करू लागली आहेस तर सरळ त्याच्या समोर जाऊन आपल्या भावना सांग, आधीच खूप उशीर होण्यापूर्वी. इशिताच्या शब्दांनी अनयाच्या डोळ्यात उजळ आला आणि ती आतापर्यंत याच विचारात होती की सोहेल न बोलावता ती तिथे परत जावी की नाही. पण आता इशिताने स्पष्ट सांगितल्यावर तिने ठरवलं, काहीही झालं तरी ती सोहेलपासून दूर जाणार नाही. अजून तर तिने त्याला आपलं प्रेम सांगितलंच नाही, मग शब्द न बोलता ती त्याच्यापासून कशी दूर जाईल. ती उठली आणि इशिताकडे पाहत हसत म्हणाली, तू अगदी बरोबर बोलतेस. एका क्षणाच्या भावनेत निर्णय घेणं चुकीचं आहे, म्हणून मी आता तिथे जाते आणि इथे काही प्रॉब्लेम झाला तर मला लगेच सांग. आणि हो, कॉलेजमध्ये मी तुझ्यावर रागावले होते. कदाचित तुला आठवत नसेल, पण मलाच खूप वाईट वाटलं होतं. ऋतिक भावाचं सत्य कळल्यानंतर माझं मन खूप खराब झालं होतं आणि सतत त्याच विचारात होतं, म्हणूनच तुझ्यावर राग आला. मला माफ कर. अनयाचं बोलणं ऐकून इशिता हसत म्हणाली, अगं ते सगळं विसरून जा. आत्तासाठी तू तिथे जा, शिवाय रात्रीही होत आली. इशिताने म्हटल्यावर अनयाने मान हलवली आणि तिथून निघून गेली. अनया बाहेर पडून गेली होती ते पाहून इशिताने घड्याळाकडे पाहिलं. 7 वाजायला आले होते. तेव्हाच तिला कबीरची आठवण आली. सकाळपासून तिने त्याचा प्रॉपरली चेहराही पाहिला नव्हता आणि वरून घरच्यांनी सांगितलं होतं की त्याची तब्येत ठीक नाही, त्यामुळे तिची काळजी आणखीन वाढली होती. इशिताने एक नजर दाराकडे टाकली आणि मग थेट खोलीत गेली. खोलीत येताच तिने पूर्ण खोलीकडे पाहिलं आणि उदास मनाने बाल्कनीत जाऊन एका ठिकाणी बसली. इकडे थोड्या वेळानंतर अनया रागाने मित्तल मेन्शनमध्ये पोहोचली. बाहेर उभे असलेले सर्व बॉडीगार्ड्स तिच्या चेहऱ्यावरचा राग पाहून आश्चर्यचकित झाले, कारण जेव्हा अनया सकाळी सोहेल सोबत बाहेर निघाली होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट हसू होतं, पण परतताना इतका संताप, कोणालाही विश्वास बसत नव्हता. दरवाजाजवळ पोहोचताच तिने पाहिलं, अंजली हातातल्या कपड्यांनी सोहेलचा चेहरा पुसत होती. तोच सोहेलचे केस पूर्ण भिजलेले होते, जणू तो पाण्यातूनच बाहेर आला होता. त्याचे कपडेही भिजून ठिकठिकाणी पाणी ठिपठिपत खाली पडत होतं आणि मजला पूर्णपणे ओलाचिंब होता. अंजलीला सोहेलच्या इतक्या जवळ पाहून अनयाचे राग एकदम उफाळून आला. ते ताबडतोब त्यांच्या पुढे येऊन अंजलीला सोहेलपासून जोरात दूर ढकलत ओरडली, तुझी हिंमत कशी झाली सोहेलच्या इतक्या जवळ जाण्याची? म्हणूनच तू मला घराबाहेर काढायला बघत होतीस का? म्हणजे तुला माझ्या सोहेलच्या जवळ जाण्याची संधी मिळेल? लक्षात ठेव, सोहेल माझा नवरा आहे. आणि अनया अचानक समोर उभी राहिल्याचं पाहून सोहेलचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तो तर विचार करत होता की उद्या तो अनयाला घटस्फोटाचे पेपर पाठवेल, पण तिने रात्रीच घरी येईल याची त्याला कल्पना नव्हती. पण त्याला सर्वात जास्त राग आला तो अनयाने अंजलीला विनाकारण ढकलल्यावर. तो चिडून अनयाचा हात पकडून स्वतःकडे ओढत दात कुरतडत म्हणाला, हे काय वागणूक आहे अनया? अंजलीशी असं वागायची तुझी हिंमत कशी झाली? मी नेहमी तुझ्या चुका दुर्लक्षित करतो, कारण तू नादान आहेस.
पण तुझी ही अवाजवी हट्टीपणा खूपच वाटतोय. लगेच अंजलीची माफी माग, नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल. तर मित्रांनो, सोहेलचा आवाज ऐकून अनया तावातावाने म्हणाली, मी माफी का मागू? आणि ती तुझ्या इतक्या जवळ का होती? ती तुझ्या चेहऱ्याला कपड्याने पुसत का होती? तिला तुझ्यावर कोणता अधिकार आहे? तिला काहीही हक्क नाही तुझ्याजवळ येण्याचा, राहण्याचा. तू समजून घे, ती तुझ्यासाठी कोणीच नाही. अनयाचं बोलणं ऐकून सोहेलने डोळे निमिषार्थ केले आणि कठोर आवाजात म्हणाला, तुझा काय अधिकार आहे माझ्या जवळ येण्याचा? तू विसरलीस की काय? आपण आता नवरा बायको राहिलो नाही. मी तुला सांगितलं होतं ना, दूर राहा माझ्यापासून. मग इथे काय करायला आली आहेस? कान उघडे ठेवून ऐक. तुझा माझ्यावर काहीच हक्क नाही. तू माझी काहीच नाहीस. हे ऐकताच अनयाचा संताप आणखी पेटला. तिच्या मनात तर त्या क्षणी सोहेलचा गळा दाबून मारून टाकण्याचा विचारही आला. तो कसा काय म्हणू शकतो की तिचा त्याच्यावर हक्क नाही, जेव्हा ती कायद्याने त्याचीच पत्नी आहे. रागाच्या भरात अनयाने सोहेलचं कॉलर पकडलं आणि दात दाबून म्हणाली, मिस्टर मित्तल, आज मी तुमची पत्नी म्हणून तुमच्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त करत आहे आणि तुम्ही मला दूर ढकलू पाहता. मी कुठली कठपुतली नाही की तुम्ही सांगाल तसं नाचेन. मी सांगितलंय ना, मी तुम्हाला सोडून, या घराला सोडून कुठेही जाणार नाही. आणि हेही लक्षात ठेवा, मी कबीर खानाची बहीण आहे. त्यामुळे माझा राग त्याच्यापेक्षा जास्त धोकादायक असू शकतो. आज पहिल्यांदाच सोहेलला अनयाचा असा राग पाहायला मिळत होता. पूर्वी ती रागावली होती, पण आज तिच्या डोळ्यांमध्ये वेगळ्याच ज्वालामुखी धगधगत होता. तिने त्याचा कॉलर पकडलेला पाहूनही तो अजिबात विचलित झाला नाही. त्यानंतर त्याने तिचा हात झटकला आणि थंड धारधार आवाजात म्हणाला, मी तुला घटस्फोट देत आहे. तू बरोबर म्हणाली होतीस, तुझ्याशी लग्न करून मला पश्चाताप होईल. आणि आज आज तो दिवस आलाय. कधी कधी वाटतंय त्या दिवशीच तुला संपून टाकलं असतं तर बरं झालं असतं. तुझी भलाई यातच आहे. इथून शांतपणे निघून जा, नाहीतर परिणाम चांगले नसतील. हे बोलून सोहेल रागाने आपल्या खोलीकडे निघून गेला. आणि त्यानंतर सोहेल निघून जात असल्याचं पाहताच अनया अंजलीकडे वळली आणि थेट तिच्या डोळ्यात पाहत म्हणाली, तूच माझ्या आणि सोहेलच्या मध्ये भांडण लावते आहेस. बरोबर, मी ओळखलंय तुला. तू जितकी साधीसुधी दिसतेस तितकी आहेस नाही. पण लक्षात ठेव, सोहेल मित्तलची नजर कायम तुझ्यावर असेल. अनयाचं बोलणं ऐकून अंजली आता अधिक चांगुलपणा दाखवू शकत नव्हती. ती फक्त सोहेल समोरच शांत वागत असे. तिने अनयाकडे पाहिलं आणि हलकेच हसत म्हणाली, तू अगदी बरोबर ओळखलंस. मला तुम्हा दोघांना एकत्र पाहवत नाही. तुम्ही दोघे एकमेकांसाठी बनलेच नाहीत. सोहेल माझा आहे आणि कायम माझाच राहील. आमच्यात जो कोणी येईल मी त्याला संपवून टाकेन, मग ती व्यक्ती तू का असेना. अंजलीची धमकी ऐकून अनयाच्या ओठांवर एक तिरपी आव्हानात्मक स्मितरेषा उमटली. तिने अंजलीकडे वर खाली पाहत जणू तिला मूर्ख समजल्यासारखं पाहिलं आणि शांत पण धारदार आवाजात म्हणाली, हे स्वप्न बघतेस ना तू मला मारण्याचं, ते कधीच पूर्ण होणार नाही. आणि शक्य असेल तर लवकरात लवकर या घरातून निघून जा, नाहीतर तुला बाहेर काढायला माझ्याकडे 100 मार्ग आहेत. हे म्हणत अनया संतापाने अंजलीकडे पाहत तिथून निघून गेली. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.